तर मी त्याच्यासोबत गप्पा मारल्या, मस्त मजा केली. देन माझी अजून खूप जुनी फ्रेंड जिथे मी पहिल्या पीजीला राहायचे ती भेटली. सो तिच्यासोबत पण मस्त वेळ स्पेंड केला. देन नाव आय एम गेट बॅक टू होम. Let's see what's happening. 4 वेळा दरवाजा वाजवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या घरी कोणीच नाही आहे आणि माझ्याकडे चावीसुद्धा नाही आहे. I need to wait for some time then. And also nobody receiving my calls. So let's wait on the stairs then. गाईज मी घरी आले, फ्रेश झाले आणि आवरून मी आळूवडी करायला घेतली. कारण मम्मीने मला त्या दिवशी आळूच्या पानं दिली होती वडी बनवण्यासाठी. तर मी बोलले की जस्ट ट्राय करूया, बिकॉज मी आतापर्यंत केलं नव्हतं. माझ्याकडे मोदक पात्र नव्हती किंवा स्टीमर नाही आहे माझ्याकडे. तर मी विचार केला की कसं बनवायचं आता, म्हणून मी चाळण घेतली, पिठ चाळायची आणि मी त्यामध्ये ठेवून आळूवडी बनवली आहे. तर असं काहीसं केलं आहे मी. आता ते शिजत आहे, मतलब स्टीम होत आहे. सो वन्स इट डन आय विल शो यू दॅट ऑल्सो, लाईक हाव इट्स. सो दॅट्स ऑल. लाईक आता ते झाल्यानंतरच समजेल की ते झाले व्यवस्थित की नाही झाले. मे बी मतलब मला असं वाटतं की झालं असेल, बट लेट्स सी. तर काहीच तुम्ही बघू शकताय, चाळणीमध्ये सुद्धा चांगल्या झाल्यात वड्या. आणि मी ऑलरेडी कट पण करून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं तळायसाठी वगैरे. आणि इकडं मी आळूच्या वडीची ग्रेव्हीची आमटी पण केली आहे मिक्स. तर आता मी तळून घेणार आहे. तळून म्हणजे जस्ट फ्राय करून आळूच्या वड्यांना. ऑलरेडी गरम असल्यामुळे थोडंसं बोलाच. ओके, तर मग मी असं आता फ्राय करून घेते. इकडं आळूच्या वड्यांच्या आमटी. तर गाईज आमचं आता जेवण वगैरे झालं आहे आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे, तर मसाले दूध बनवलं होतं. तर सगळ्यांनी या आणि सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी चंद्र